श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत स्वामी चरित्रामधील अजून एक परमपवित्र कथा. मित्रांनो, स्वामी चरित्रामधील या कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. तसेच संसारातील सर्व अडचणी दूर होण्यास फार मोठी मदत होते. तसेच मनोवांछित फळही मिळते. याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे आणि येतही आहे. भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत सतत परिश्रम हाच धर्म आहे. हा स्वामींचा उपदेश, ही परमपवित्र कथा. भक्तांनो, या परमपवित्र कथेस सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. आपले कर्तव्य कर्म करून नेहमी महाराजांची भक्ती करावी अशी त्यांची इच्छा असे. धर्मसंबंधांच्या विशेष भानगडीत पडण्यास महाराज आज्ञा देत नसत. जप, पूजन, भजन यात जास्त वेळ घालवणे महाराजांना आवडत नव्हते. उगीच बैराग्याचा वेश करून भांग, गांजात चूर राहणारे पोठार्थी साधूचा महाराज मनापासून तिटकारा करीत. श्रम करून पोट भरावे असाच त्यांचा उपदेश असे. सेवेकरिता पुष्कळ लोक महाराजांकडे येत असत. त्यातून जो उद्योगी व भक्तिमान असा असेल त्यालाच महाराज स्वतःजवळ ठेवून घेत असत. आळशी व दीर्घसूत्री माणसास प्रसाद देऊन महाराज लगेच परत जाण्याची आज्ञा देत. जो भक्त महाराजांना आवडे त्याला ते लवकर प्रसाद देत नसत. महाराजांचा भक्तांना सतत श्रम करावे असाच उपदेश असे. वास्तविक या जगात उद्योगी मनुष्यच सुखी होतो. आळशी माणसांचे हालच होतात. जगदिशाची इच्छा श्रम करून ह्या जगाची राहटी कायम ठेवावी अशीच आहे. म्हणूनच गीतेसारख्या आपल्या महान ग्रंथात स्वधर्म हा मोठा श्रेयस्कर मानला आहे. हे तत्व मनात बाळगून जो वागतो त्याचा नेहमी विजयच होतो असे महाराज म्हणत असत. श्री स्वामी महाराजांचा उपदेश त्यावेळच्या देश व कालास कसा अनुरूप असे हे यावरून सर्वांच्या लक्षात येईल. महाराजांचे कित्येक भक्त त्यांचा हा उपदेश अनुसरून अविश्रांत श्रम करून आपल्या जन्माची सार्थकता करून घेताना आजही आपण पाहतो. आळसास थारा देऊन आळशी लोक आपल्या धर्माचे मातेरे करतात. हे आपण नेहमी पाहतो. आपला प्रपंच साधून परमार्थाचा लाभ घ्यावा असेच महाराज सांगत असत. सर्वांनी धर्म, अर्थ, काम व मोक्ष साधण्यास सर्व शास्त्रांचे सार ज्यात आहे तीच सोपी युक्ती अनुसरावी जी जगाला मान्य ठरली आहे.
आळशी माणूस महाराजांस बिलकुल आवडत नसे. आळशी माणसाचे तोंड पाहू नये असे महाराज म्हणत असत. कोणी ढोंगी पोटार्थी महाराजांच्या दर्शनास आला तर त्याला शिव्या देऊन महाराज हाकलत असत. महाराज आमचे कसे होईल असे म्हणून कोणी विचारू लागला तर काय रे तुझ्या जवळ बैल नाहीत का म्हणून त्याला प्रश्न विचारत असत. याचा अर्थ बैलाप्रमाणे सतत काम मेहनत करून माणसाने आपली उपजीविका करावी असाच होता. उगीच रडत बसू नये. प्रयत्नांती परमेश्वर सहाय्य देतोच. थोडेफार तरी ज्ञान प्राप्त होण्यास श्री स्वामी भक्तीचा मार्ग दाखवतील असा दृढ विश्वास भक्ताने ठेवावा. दुःखी कष्टी जनांचे परिपालन करण्याकरताच श्री स्वामी समर्थांचा अवतार झाला होता. कठोर परिश्रमास पर्याय नसतो. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही परम पवित्र कथा संपन्न झाली आहे. भक्तांनो, पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.